हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू DNR डेली फॅमिली ब्लॉग. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आमची आंघोळ झाली आहे, चहा पाणी झाली, आता नाश्त्याची तयारी करते. आता मी चपाती बनवते, पीठ मळून ठेवलं आहे. मी आता भेंडीची भाजी बनवणार आहे. दुर्वाची सुद्धा आंघोळ झाली आहे, दुर्वाने केस धुतले आहे. दुर्वा बोल बाळा, गुड मॉर्निंग. दुर्वाला गुड मॉर्निंग बोलायची असते. हाय कर सगळ्यांना. हाय. चला तर मग मी चपाती करते, आजचा ब्लॉग कंटिन्यू करते, भेंडीची भाजी करते. हे बघा, मी भेंडी घेतली, आता मी त्यांना वॉश करते. मला भेंडीची भाजी खूप आवडते, खूप म्हणजे खूप. भेंडीची भाजी खायची नाही, सर्दी होते किंवा थंडीच्या दिवसात मी खायची अवॉइड करायची असं बोलतात, पण मला भेंडीची भाजी खूप आवडते. मला भेंडी दिसली मार्केटमध्ये तर मी घेऊनच येते. आणि माझी मम्मी ताकातली भेंडी म्हणजे ताक टाकून भेंडीची भाजी बनवते, एवढी अप्रतिम लागते, मला ती खूप आवडते. मी ट्राय केली आहे, पण माझ्या मम्मीने बनवली तशी नाही झाली. माझी मम्मी खूप छान भेंडीची भाजी बनवते. माझी मम्मी सगळ्याच भाज्या खूप छान बनवते, पण त्यातच मला 3-4 पाण्याने भेंडी धुवून अशी पाणी निथळत ठेवलं आहे. याच्यात पाणी निथळल्यावर मी तिला चिरून घेते. तोपर्यंत लसूण आणि हिरवी मिरची कट करून घेते आणि कोथिंबीर कट करून घेते. मिरच्या, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या 8-10 पाकळ्या घेतल्या. लसणाच्या 8-10 पाकळ्या घेतल्या आहेत. आता मी त्या लसणाच्या पाकळ्या फक्त ठेचून घेणार आहे. कोथिंबीर धुवून बारीक कट करून घेते आणि मिरची पण धुवून कट करून घेते. बबलू, तू भेंडीची भाजी खाणार आहे बेटा, लेडी फिंगरची? तू तिखट पण खाते का? अरे हो का. भेंडी लाईन मध्ये ठेवून द्यायची, 4-5 भेंडी एकदम कापायची, सोपी ट्रिक. पुढे पुढे सरकवत जायची. एक भेंडी कापणार त्यावेळेस तुमची 4-5 भेंडी कापून पटापट. म्हणून मी ह्याच्यात काढून घेतली आहे, कापून झाली आहे. आणि याच्यात लसूण चेचून घेतलेला, ह्याच्यात लसूण हे ठेचून घेतलेला, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. मी आता गॅस चालू केला आहे, कढई तापत ठेवली. आता मी सगळ्यात पहिले त्याच्यात तेल घालते. वस्तू टाकून भेंडीची इतकी अप्रतिम भाजी होते, ती मला खूप आवडते. तुम्ही सुद्धा ती एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात मी जिरं घालते. झाल्यावर हिरवी मिरची थोडी चांगली करून घ्यायची तेलात. नंतर मी त्याच्यात लसूण घालणार आहे. हिरवी मिरची छान तळून झाली की त्याच्यात लसूण घालायचं, जो आपण ठेचून ठेवला. असं थोडं जाडसरच ठेचायचा, म्हणजे छान लागतो. नंतर टाकले तरी चालेल, आता टाकले तरी चालेल. मला जेव्हा ते आवडत असेल तेव्हा तुम्ही टाकू शकता. मी नंतर असं थोडासा शेड चेंज झाला, लसूणचा गोल्डन ब्राऊन दिसायला लागला की लगेच भेंडी घालायची आहे. ठेवली ती म्हणजे मम्मी भेंडी कापायची आणि आम्ही भेंडीचं हे वरचं असं घेऊन इथे असं चिटकवत बसायचं. ते इझिली असं चिटकते, असं पकडलं असं लावलं चिटकवत बसायचं. हे बघा, चिटकता, इझिली चिटकता. पाहिजे असतं, जे मोठे झाले त्यांना लहान व्हावं असं वाटतं, ते पॉसिबल नसतं तरीसुद्धा. म्हणूनच म्हणतात लहानपण देगा देवा मुली आखा येतात. छोट्याचं आपण सुखात आपण खूप सुख मिळालंय मला.
असं वाटतं. छोट्याशा दुःखात आपण लगेच दुःखी होतो. लहानपण हे खूप निरागस असतं. सगळ्यांना ते आता मोठं झाल्यावर हवं हवं सगळं. स्वतःकडे स्वतःची संपत्ती काही नसते, स्वतःकडे काहीतरी बँक बॅलन्स आहे असं काही नसतं, स्वतःकडे स्वतःचं काही नसतं. स्वतःचे आईवडील फक्त आपले असतात, म्हणजे आईवडील फक्त स्वतःचे आहेत असं आपल्याला माहिती असतं. तरी पण आपण खूपच खुश असतो. आता स्वतःचं म्हटलं तर मे बी बँक बॅलन्स पण असतं थोडंफार असेल तरी. तेव्हा आपल्याकडे 2 रुपये 5 रुपये एवढे असायचे. आता कमीत कमी कॅश असली तरी 1000-500 रुपये असते, कमीत कमी असली तरी पण आपण तेवढ्या पैशात खुश नसतो जेव्हा आपण लहानपणी आपल्या 5 रुपयात खुश असायचो. कोणीतरी 5 रुपये दिले ह्यात आपल्याला खूप आनंद वाटायचा. आता 5,000ही कोणी देऊन गेलं तरी नसेल. आता मी चपाती बनवून घेते. झाली की खायला कसं असं वाटतं आणि माझे फेवरेट आहे म्हणून मला तर जास्तच वाटतं तसं. तुमचं काय माहीत नाही, पण ज्याला नाही आवडत असेल त्यांनी खाऊन बघा. भेंडीची भाजी रेडी झालेली आहे आणि आता मी जेवते. खूप छान स्मेल येत आहे आणि आता माझ्याकडनं कंट्रोल नाही होते. माझी जवळजवळ सगळी कामं झालेली आहेत. आता जेवून जी भांडी राहिली ती धुते. ते रात्रीचे बटाट्याचे होते ते सगळ्यात सोपी अवघ्या 2 मिनिटात तूप काढायची पद्धत, म्हणजे साईपासून तूप काढायची पद्धत. हे बघा, दही बी काहीच टाकलेलं नाही आहे. 8-10 दिवसाचे हे साय आहे जी मी डब्यात भरून ठेवते. जास्त जमा व्हायला देत नाही मी. अर्धाच लिटर दूध घेते. जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस झाले की मी काढून टाकते. फक्त 2 मिनिटात तूप बनवायचं असं मी म्हणते. ते कसं ते आता तुम्ही बघा. आणि साहित्य आईस क्यूब, थंड पाणी आणि हे तर लागेलच दुधाची साय, मिक्सर. बस सगळ्यांच्या घरात अवेलेबल असणार. हे टाकायचं सरळ मिक्सरच्या भांड्यात. 2 बॅचेस करायचे, हाफ हे मी टाकले अर्ध. त्याला पहिले भरून ठेवायचं, त्याच्यात दही टाकायचं, त्याला रात्रभर मुरत ठेवायचं. असं बहुतेकांनी सांगितलं असेल, ते सगळं विसरून जा. आता फक्त माझ्याकडे बघा. हाफ मी त्याच्यात टाकून घेतले. आता टाकते आईस क्यूब. आता टाकते थंड पाणी भरपूर म्हणजे तेवढं. आणि याच्यात पण टाकून ठेवते थंड पाणी भरपूर, म्हणजे जेवढा लागेल तेवढा अंदाजानुसार टाकून ठेवायचं. झालं. आता बघा मॅजिक. गुडगुड गुडगुड आवाज येईल आणि नॉर्मली फिरवत असताना ते इथपर्यंत जाऊन व्हाईट दिसेल. आणि जेव्हा तूप तयार झालेलं असेल, त्याच्यातलं लोणी तयार झालेलं असेल, तेव्हा ते खाली जाईल, परत वरती, खाली जाईल, परत वरती. तुम्हाला परत एकदा दाखवते बघा. मिक्सरचा आवाज बघितला, कमी जास्त होतो जेव्हा झालं तेव्हा. हे बघा, हे बघा, पूर्ण ट्रान्सपरंट आहे. इथे हे बघा लोणी. हेच पाण्यात काढायचं आहे फक्त. पूर्ण वापरते. थँक्यू.
सुद्धा रेडी झालेली आहे. अजून एकदा फिरून देते म्हणजे गोळा होईल. आणि आता सेकंड बॅच सुद्धा रेडी झालेली आहे. हे दुसऱ्यांदाचं धुवते मी आता. हे बघा पाणी थोडं व्हाईटच दिसतंय. यंदा मी पाणी घातलंय. जे बघा पूर्ण क्लीन आहे, पूर्ण स्वच्छ आहे. पाण्यासारखं पाणी स्वच्छ असं पाणी निघालेलं आहे. सगळं पाणी ओतून टाकायचं आहे. ते पोटन लागते पोटाला म्हणून पोट दुखतं. आता मी उकडत ठेवलंय, हवा येते म्हणून. गॅस बंद कर. आणि बघा किती कमी भांडी निघालेत. बस हे बघा एवढीच. आणि हे एकटो. आता ते उकळत आहे. हे बघा एवढा घरात खमंग स्मेल येतोय तुपाचा. पूर्ण घरात दरवडतोय तुपाचा स्मेल. काय करताय का? भांडी धुते. झाली सगळी कामं. आता किचन साफ करायचं. भांडी काढून मग झालीच आहे. किचन साफ करायचं. जेवण कसं वाटलं तुम्हाला आजचं? छान होतं. आणि तिळाची चटणी छान होती. चिंग्या हा ए चिंग्या चिंग्या हा काय काय झालं? काय राग आला? मग कशाला करते? कसं करते बाळा? कसं? रोजची कामं. ब्रश केलाय बाळा तू? ब्रश करायचा रोज बाळा.